नम नमस्कार नांदेडकर. आज आपण भावसार चौकात आलेले आहोत. आपण अतुल राजूरकर यांनी आज IPS झालेले आहेत. सर, आपले याच्या मागचं स्ट्रगल कसं होतं ना, कुठं झालं आपलं शिक्षण? सर, माझं शिक्षण नांदेडमध्ये झालेलं आहे. मी नागार्जुना पब्लिक स्कूलमध्ये माझी 10वी झालेली आहे आणि माझी 12वी यशवंत महाविद्यालयामध्ये झालेली आहे. आणि सर, त्यानंतर मी इंजिनिअरिंग करण्यासाठी पुण्यात गेलो होतो. तर माझं मेकॅनिकल इंजिनिअरिंग पुणे युनिव्हर्सिटी थ्रू झालेलं आहे. त्यानंतर मी सर 1 वर्ष टेक महिंद्रामध्ये काम केलेलं आहे. तरी कोविडमध्ये मग जॉबचं ते चालू होतं की म्हणजे कटनं चालू होतं. त्यामध्ये मग मी विचार केला की पुढं काहीतरी स्टेबल आपल्याला काहीतरी पाहिजे. आणि त्यानंतर मी मग UPSCचा मार्ग धरला आणि 2020 पासून मी अभ्यास चालू केला सर. आणि मग हळूहळू जसं जसं कळत गेलं मग घरीच अभ्यास केला, कारण की लॉकडाऊन होतं 21-22 साली. आणि जसं जसं कळत गेलं तसं तसं अभ्यास करत गेलो. सुरुवातीला काही वर्ष अपयश पण आलं, प्रिलिम्सच झाली नव्हती माझी. पुन्हा मग मी 1 साली इंटरव्ह्यू पण दिला. तर इंटरव्ह्यूमध्ये पण एक वेळेस माझं नाही झालं होतं सर. तर इंटरव्ह्यू नंतर मी पुन्हा परीक्षा दिली. मग पुन्हा 2024मध्ये पहिल्यांदा मला IPS पद भेटलं आणि आता 2025 साली पण मी ही परीक्षा पास झालो. आता नियुक्ती कुठे भेटणार आहे? सर, सध्या मी ट्रेनिंग चालू आहे माझी IPSची. त्यातून मी सुट्टी घेऊन आता सध्या आलेलो आहे. आणि आता सर माझं कॅडर आता सध्यापर्यंत अलोकेट नाही झालेलं आहे. ते या नाही तर पुढच्या महिन्यात येईल. नवीन पिढीला पोरांना काय म्हणतील अभ्यासासाठी? सर, नवीन पिढीला मला मी हे सांगेल की जिद्दीने आणि चिकाटीने जर आपण अभ्यास करत राहिलो तर यश हे आपल्याला संपादन होईलच. आणि सर, आपण एक ध्येय जर ठेवला की नाही मला हे करायचंच आहे, मला काहीतरी मोठं बनायचं आहे किंवा मला समाजासाठी काही करायचं आहे, तर आपण आणि चिकाटीनं त्या साईडला आपण वाटचाल केली तर आपण खरंच यशस्वी होऊ. बस माझं हेच सांगायचं. याच्या मागे कोणाचं हे आहे म्हणजे सर्व सर, प्रथमतः श्रेय मी माझ्या आईला देईल. कारण की हे माझ्या आईचं स्वप्न होतं की मी एक क्लास 1 पदाधिकारी व्हावं. आणि माझ्या वडिलांनी पण मला खूप सपोर्ट केलं सर. पण माझ्या आईचा सपोर्ट खूप लहानपणापासून होता की मोठं काहीतरी बनायचं आहे. आणि जसं जसं मी मोठं होत गेलो तसं तसं मित्र, शिक्षक आणि सर खूप असे भरपूर लोक भेटले ज्यांनी मला सपोर्ट केलं आणि फायनली मी हे करू शकलो. माझं नाव उषा अनिल राजूरकर. माझा मुलगा अतुल अनिल राजूरकर. मागच्या वर्षी तो IPS झालेला आहे आणि यावर्षी पण त्यांनी पास झालेला आहे. आणि तो खूप अभ्यास करतो. लहानपणापासूनच खूप हुशार आणि जिद्दी, चिकाटी, मनमिळाऊ, मित्र, परिवार त्याचे खूप चांगले आहेत. आणि त्यानं LKGमध्ये पण फर्स्ट रँक आलेला होता, मेडल भेटलेलं होतं त्याला. आणि चित्रकलेची एक्झाम होती, त्याला चित्रकलेमध्ये आवड आहे. गिटार पण वाजवू शकतो तो. खूपच हुशार आणि मनमिळाऊ. त्याला मला कधी असं म्हणावं लागलं नाही की तू अभ्यास कर. कधी शाळेत जाताना आता लहान मुलं रडतात ना, त्यानं कधीच रडलेला नाही. खुशीनं गेला आणि खुशीनं आला. त्याचे मॅडम सुद्धा म्हणायचे की मला असं घरी जाताना त्याला आणायला शाळेत उशीर झाला तर त्याला मॅडम म्हणल्या की बाई तुमचा मुलगा खूपच हुशार आहे, त्यानं कधी म्हणजे रडला नाही. मला उशीर झाल्यामुळं त्यानं एकटा थांबला. मॅडम पण कौतुक करत होत्या की बा तुमचा मुलगा खूपच गुणी आणि हुशारी आहे, म्हणजे असं भीत नाही कशाला पण. अभ्यासात त्याच्यात खूप हुशार आहे तो मुलगा. असं म्हणजे मॅडम पण कौतुक करत गेल्या मला. त्या ट्युशनच्या मॅडम म्हणा, सगळं म्हणजे आमच्या गलीमध्ये पण म्हणे तुमचा मुलगा खूपच म्हणजे हुशार आहे, म्हणजे खूप अभ्यासू मुलगा आहे, कधी बाहेर नाही असं फिरलेला नाही, पण आपलं ट्युशन आपलं घर असं त्याचं सगळं म्हणजे एकदम गुणी आहे तो. असं काही म्हणजे हे चांगल्या पद्धतीनंच तो अभ्यास करत असतो. आणि त्यानं म्हणजे असं खूप अभ्यास केलेला आहे. असं म्हणजे एकदा जर अभ्यासाला बसला त्याला जेवणाची सुद्धा म्हणजे असं हे वाटत नाही की बा मी त्याला विसरून जात होतो जेवणाचं. आणि जोपर्यंत एक्झामला जाईल ना तोपर्यंत त्यानं जेवण घेत नाही ना, काही घेत नाही. जोपर्यंत त्याच्या मनाला शांती म्हणजे पेपर चांगला गेला नाही तर त्याला असं वाटायचं की नाही, तोपर्यंत त्याला भूक नाही, तहान नाही, असं म्हणजे लागत नाही. इतकं म्हणजे त्याचं सगळं शिक्षण म्हणजे हे आहे अभ्यासामध्ये. नातेवाईक कसं चाललं? नातेवाईक तर खूपच म्हणजे असं म्हणत आहेत की बाबा तुझ्या पोटी म्हणजे असा हिराच जन्माला आलेला आहे की असं इतकं म्हणजे त्याचं कौतुक. मला असं दुसऱ्यांचं कौतुक ऐकून माझ्या डोळ्यात पाणी येते की माझ्या मुलांना आज काय आमचं त्याच्यामुळं आज आम्हाला म्हणजे सारं जग ओळखायला लागलं की बाबा तुमचा मुलगा म्हणलं की अभिमानानं म्हणजे माझी छाती भरून येते सर. असं म्हणजे खूपच म्हणजे असं फील होते. असं आहे म्हणजे
प्रत्येक आता गल्लीमध्ये म्हणा कुठेही बाहेर असं निघाले की आले का IPS साहेब असे विचार येताना म्हणजे माणसाचं मन कसं भरून येते. म्हणजे नाही तेव्हा एक तर खूपच असं म्हणजे त्यांच्या सुद्धा डोळ्यात पाणी आलं की आपला हे आम्ही याला लहानपणी बघलेला मुलगा आज हवं काय म्हणजे कोणत्या पदावर गेला कोणता अधिकारी बनला जे इतकं म्हणजे खूप म्हणजे असं खूप फिलिंग म्हणजे ती वेगळीच आहे सर सांगायला. शिक्षक काय म्हणतात आता? की शिक्षक पण त्याला लहानपणापासूनच खूपच म्हणतात की बापरे त्यांनी तेव्हाच ओळखलं की बा हा मुलगा खूप काही बनू शकतो आणि याच्या पाठीमागं तुम्ही त्याला शिकवा. आणि आम्ही तेच सांगितलं की बाबा त्याच्या पाठीमागं मी आहे, तुला जे काही म्हणजे अडचण आली काही जरी झालं जरी पण तू यश नाही आला तरी खचून नाही जाऊ दिलं त्याला, मी त्याला यश म्हणजे त्याच्या पाठीमागं किंवा तू करत राहा. कधी त्याला बोलली नाही कधीच काय नाही. म्हणजे मुलगा इतका गुन्हे आहे ना सर की तो आई वडिलाची रिस्पेक्ट सगळं म्हणजे नाही म्हणजे आतापर्यंत त्यानं कधीच कोणाला म्हणजे असं उलटून बोललेला नाही. सगळ्यांची रिस्पेक्ट म्हणून त्याला सगळेजण म्हणतात की खूपच मुलगा म्हणजे गुन्हे आहे. नमस्कार, मी अनिल राजूरकर. माझा मुलगा अतुल राजूरकर हा यावर्षी UPSC पास झाला. त्याबद्दल नांदेडकरांना सांगायचं म्हणजे एवढंच की अतुल हा लहानपणापासूनच अतिशय हुशार, चाणाक, मेळमेळू स्वभावाचा होता आणि अगदी बालवयात पहिलेपासूनच 99% 98% अशा मार्कांनी पास होत होता. त्यानंतर मी MSCBमध्ये कार्यरत असल्यामुळे माझे 24 तास अगदी ड्युटी असल्यासारखे होते, बांधलेलं होतो. त्यामुळे मी अतुलकडे 5वीपर्यंत लक्ष देऊ शकतो. 5वीच्या नंतर नागार्जुनामध्ये जेव्हा अतुल गेला तेव्हा मात्र मला त्याच्याकडे लक्ष द्यायला वेळ मिळाला नाही. त्याला ट्युशनला नेणं, आणणं, शाळेत पोचवणं साऱ्या जबाबदाऱ्या माझे मिसेस त्याच्या मम्मीनंच स्वीकारल्या आणि चांगल्या प्रकारे पार पाडल्या. त्यामुळे अतुल आज चांगल्या प्रकारे यशस्वी होऊ शकतो. मी उषा अनिल राजूरकर. माझा मुलगा अतुल अनिल राजूरकर हा 2026 मध्ये आता पण पास झाला आणि पहिले पण त्यानं 2025 मध्ये पण IAS झालेला आहे, त्याला पदवीधर आहे. IPS मिळालेली आहे. IPS हे होते आपल्यासोबत नांदेड न्यूज नांदेड.